नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी 6 वाजता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये जमा होणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी योजनेची पहिली यादी आलेली आहे। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये जमा होणार आहे। सोबतच शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण असे 3 प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कर्जमाफीचा आहे, दुसरा प्रश्न नमो शेतकरी योजनेचा आहे आणि तिसरा प्रश्न पीक विम्याचा आहे। तर या 3 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आज सोडवण्यात आलेला आहे। म्हणजेच आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे। उर्वरित 2 प्रश्नांविषयी महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहेत। काल बच्चू कडू साहेबांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे। त्या आंदोलनाला खरोखर पद्धतीने यश सुद्धा आलेलं आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। माननीय श्री बच्चू कडू साहेबांनी काही आदेश सुद्धा दिलेले आहेत। ते आदेश तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता थेट 3000 रुपये प्रमाणे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळत होते, परंतु या अर्थसंकल्पामध्ये 3000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 9000 रुपये मिळणार आहे। परंतु आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे 3 प्रश्न सोडवण्यास सुरुवात झालेली आहे। बघा कालच अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचे जे महत्त्वपूर्ण असे 3 प्रश्न आहेत तर ते 3 प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येणार आहेत। परंतु या 3 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आज सोडवण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता। बघा शेतकरी बांधवांनो आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे। बघा काय सांगितलेलं आहे की आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केलेली होती त्याचप्रमाणे परत एकदा नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। बघा जे शेतकरी बांधव छाननीनंतर पात्र ठरणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे। सरासरी 50 लाख शेतकरी बांधवांच्या अर्जांची छाननी झालेली आहे। उर्वरित शेतकरी बांधवांची अर्जांची छाननी सुरूच आहे। परंतु या अर्जांच्या छाननीमध्ये कोणती पात्रता चेक केली जात आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। बघा यामधून 50 लाख शेतकरी बांधव अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा तुम्हाला आता सांगितलेलं आहे की सरासरी 50 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत, उर्वरित 50 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव अपात्र ठरलेले आहेत त्यांना सरकारकडून मेसेज सुद्धा आलेला आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेमधून रिजेक्ट सुद्धा करण्यात आलेला आहे। तुम्हाला सुद्धा मेसेज आलेला आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही या नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आज हप्ता येणार आहे। तर बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये
आज पैसे येणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेची जी नवीन पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पात्रता कोणकोणत्या आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता पाहिजे असेल तर ते शेतकरी बांधव या 5 पात्रतेमध्ये बसत असावे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 3000 रुपये जमा होणार आहे। तर बघा या 5 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाने शेतजमीन असायला पाहिजे। बघा काही अर्ज असे आढळले आहेत की त्यांच्या नावाने शेतजमीन नव्हती तरी पण त्यांनी नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरलेला होता, मागील 5 हप्ते घेतलेले आहेत, परंतु आतापासून सरकारने नवीन पात्रता घातलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने शेतजमीन आहे आणि ती शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमची शेतजमीन दाखवायला पाहिजे, ऑनलाईन पद्धतीने तुमचा सातबारा निघत असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे। तर बघा शेतकरी बांधवांनो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावरती 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या नावावरती 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी, अन्यथा जर तुमच्या नावावरती 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच 1 हेक्टर म्हणजे सरासरी 2.5 एकर असतो, त्या अनुषंगाने तुमच्या नावावरती 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने 5 एकर जमीन आहे किंवा 5 एकराच्या आतमध्ये जमीन आहे त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी पीएम किसान या वेबसाईटमध्ये नोंदणी केलेली असावी। जर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही पीएम किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे त्या शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6वा हप्ता 3000 रुपये जमा होणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा 5व्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। कारण नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कर्जमाफी। बघा कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। काल बच्चू कडू साहेबांनी रायगड येथे आंदोलन केलेलं होतं, परंतु त्याच्यावरती जी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया काय दिलेली आहे त्याच्यावरून कोणता अंदाज लावण्यात येत आहे त्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा तुम्हाला 5 पात्रता सांगितलेल्या आहेत, जे शेतकरी बांधव या 5 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसलेले असतील त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार होणार आहे आणि उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। त्यामुळे आज प्रामुख्याने कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल आणि तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील। बघा 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आणि 6वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। बघा प्रामुख्याने ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे आणि जालना जिल्हा आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। सोबतच 7वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा,
8वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। सोबतच 12वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, सोबतच 17वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा। बघा पटापट पद्धतीने 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता थेट 3000 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत, त्यापैकी दुसरा प्रश्न सुटलेला आहे। परंतु जो पहिला प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे कर्जमाफी, कारण बीजेपी पक्षाने जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करू। परंतु सरकार स्थापन होऊन कमीत कमी 3 महिने पूर्ण झालेले आहेत, तरी पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे काल बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलेलं होतं, त्या आंदोलनाला यश सुद्धा आलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्यामध्ये सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी नवीन पात्रता घालण्यात येणार आहे। जे शेतकरी बांधव या नवीन पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होईल आणि त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की शेतकरी बांधवांचा जो दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा सुटणार आहे। तो प्रश्न म्हणजे कर्जमाफी। बघा तुमची कर्जमाफी 1 एप्रिल पासून सुरुवात सुद्धा होणार आहे, म्हणजेच 1 एप्रिल पासून सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा काल आरबीआय कडून जाहीरनामा सुद्धा आलेला आहे, GR सुद्धा आलेला आहे। तर आरबीआयने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, किती निधी असला पाहिजे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांचे 3 प्रश्न होते, त्यापैकी पहिला प्रश्न कर्जमाफीचा होता, तर हा प्रश्न कर्जमाफीचा 1 एप्रिल पासून सुटणार आहे। दुसरा प्रश्न नमो शेतकरी योजनेचा होता, तर नमो शेतकरी योजनेचा प्रश्न सुटलेला आहे। परंतु जो तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा, बघा त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांचा तिसरा प्रश्न होता तो म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा, तर 1 रुपयामध्ये जो पीक विमा आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गुढीपाडव्यापासून वितरण केला जाणार आहे। परंतु हा पीक विमा 20,000 रुपये नसून हेक्टरी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही कर्ज घेतलेला असेल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा 1 रुपया भरून 2024 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, सर्व माहिती अगदी व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।